नमस्कार मित्रांनो, मी सुदर्शन भोसले. स्वागत आहे तुमचं एका नवीन व्हिडिओमध्ये. तर मित्रांनो, फायनल तो दिवस आला ज्या दिवशी आपण ट्रिपला निघालो होतो. आज गुजरातला निघालेलो आहे. तर आपले गुजरात सिरीजचे हा दुसरा एपिसोड असणार आहे. पहिल्या व्हिडिओमध्ये तुम्हाला पूर्ण डिटेल दिले होते. तर आता वाजलेले 4:45 आणि आपली ट्रेन जवळपास रात्री 1 वाजता आहे. आणि आता बॅकिंग वगैरे झाले, सगळे निघालेलो आहे. जाताना आपण गाडी घेऊन जाणार आहे कोरोडा स्टेशनपर्यंत आणि तिथं एक जणाच्या ओळखीचे इथं गाडी ठेवणार आहे आणि तिथून पुढे ट्रेनने आपण प्रवास करणार आहे. त्याची इन्फॉर्मेशन तुम्हाला देतच मी पुढे. कारण वातावरण असं झालेलं थोडं पावसाचं, त्यामुळे गाडीला आपण वरती असं जुगाड केलेलं आहे आणि त्यात मटेरियल ठेवलं जातं सामान लगेज बॅगेत. बाकीच्या गाडीत मित्रांनो आता 7:30 वाजलेत आणि इथे कोरोडा रेल्वे स्टेशनवरती आता पोहोचलेलं आहे. आपल्या ट्रेनला अजून एक 5 तास टाईम आहे. थोडं लवकर चाललं त्याचं कारण आहे, म्हणून आता गाडीत बसल्यात गाडी मग सांगतो सगळं व्यवस्थित. तर मित्रांनो, आपण लवकर का आलो तर तुम्हाला सांगतो की ॲक्च्युली विषय काय आहे की आपल्यापासून आता इथून ते कुटवाडीपासून अजून काही लोक आहेत आपले जरा ओळखीचे आहेत, ते त्यांना येण्या जाण्याची सोय नव्हती. त्यामुळे त्यांना आणायला चाललो आहे आता पाठीमाघारी. जवळपास त्यांना घेऊन यायला वापस 2-2.5 तासाचं टायमिंग लागणार आहे. त्यामुळे थोडंसं लवकरच आलो आणि प्लस आणल्यानंतर गाडी पण दुसरीकडे लावा जायची, पाहुणे आहेत ओळखीचे, त्यांच्या व्यतिरिक्त गाडी पण लावा जायची. त्यामुळं थोडंसं जास्त लवकरच आलेलं आहे. बाकी तुम्हाला आज तर नाही, उद्याचं थोड्या वेळाने तुम्हाला आजचा आणि उद्याचं 2 दिवसाचं ब्लॉग कंबाईन करणार आहे. उद्याच्या आतमध्ये प्रॉपर तुम्हाला डिटेल्समध्ये बघा भेटेल, कारण आता प्रवास टोटली रात्रीचा प्रवास असणार आहे. त्यामुळे रात्रीचं जास्त काही शूट नाही करणार आहे. रात्री 1 वाजता ट्रेन पोहोचल्यानंतर दुसऱ्या दिवशी सकाळी आपल्याला 7 वाजता मुंबईमध्ये सोडणार आहे. आणि त्यानंतर आपली जी दुपारची ट्रेन आहे ती तुम्हाला व्यवस्थित तुम्हाला तिथून पुढे ब्लॉग कंटिन्यू होईल आपला. आता ज्या रात्रीचं असल्यामुळे जास्त काही शूट करणार नाही. त्याच्यानंतर डायरेक्ट तुम्हाला दिवसात दाखवणार. त्यानंतर ट्रेन पण तुम्हाला दाखवतं की फर्स्ट क्लास, थर्ड क्लास जे कसे असतात, कॅबिन वगैरे, स्लीपरचे कसे, जनरलचे कसे, ते पण तुम्हाला याच व्हिडिओमध्ये पाहायला मिळणार आहे. ते व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि सिरीजला सपोर्ट करा. खूप छान अशी सिरीज होणार आहे. The next morning. मित्रांनो, तर आता फायनली मुंबईमध्ये पोहोचलेलं आहे. गाडी येताना आपली दादरवरती आली होती, दादर सेंटरला. तर दादर सेंटरवरून दादर वेस्टर्नला गेलो आणि तिथून लोकलने बांद्राला आलो आणि बांद्रावरून बांद्रा टर्मिनसवर आलेलं आहे. आणि बांद्रा टर्मिनसवरून आता आपल्याला गाडी आहे जवळपास, आपली गाडी आहे 19-217 सौराष्ट्र जनता एक्सप्रेस, जी 1:40 गाडी आहे आपल्याला. आणि ती दुसऱ्या दिवशी आपल्याला घेऊन जाते वेरावळ जंक्शनला सकाळी 7:10. आता मित्रांनो वाजलेलं इथं 9:30 आणि तोपर्यंत आपल्याला वेटिंग करायची. तर 4 तास अजून टाईम आहे गाडीला. तोपर्यंत वेटिंग रूम दाखवतो. वेटिंग रूममध्ये थांबलेलो आहे. वेटिंग रूमला चार्जेस नसतात आणि ज्यांचं ACचं वगैरे तिकीट आहे, स्लीपर्स तिकीट आहे, त्यांना काय अडचण नाही. पण ज्यांचं ACचं तिकीट आहे त्यांना वरती AC लॉन्च असतो, हा वरती इकडे, आणि हा स्लीपरचं इकडे तिकीट आहे. स्लीपरला खाली हा वेटिंग एरिया आणि प्लॅटफॉर्म आहे. आपली ट्रेन तिकडे 3 नंबर प्लॅटफॉर्म लागणार आहे. इकडे पलीकडं हा 1 नंबर, 2 नंबर आणि तिकडे 3 नंबर प्लॅटफॉर्मला आपली ट्रेन लागणार आहे. 5 hours later. तर मित्रांनो, आता 1:24 झाले आहेत आणि प्लॅटफॉर्मवरती आपली गाडी लागलेली. ही आपली गाडी आहे, तिच्यावरती वरती नंबर पण लिहिलेला असतो, बांद्रा टर्मिनस ते वेरावळ. तर हे आपला स्लीपर कोच आहे. स्लीपर कोच आतमधून दाखवतो तुम्हाला. आतमध्ये बेसिंग वगैरे आहे अशा प्रकारे. आणि सिटिंग अरेंजमेंट अशा प्रकारे असते. ACची पण सेम असते सिटिंग अरेंजमेंट, फक्त हे जे खिडकी असतात ते पूर्ण पॅक असतात आणि आतमध्ये AC असतो, त्यामुळे ते सीट थोडंसं वेगळं असतं. बाकी काय फरक नसतो जास्त त्यांच्यात. मित्रांनो, तो गाडी आता बांद्रा टर्मिनसवरून हल्लेली आणि वेरावळसाठी. तर गाडी जर टायमिंगवर हल्लेली गाडी, कारण स्टार्टिंग अशी तर नव्हती, त्यामुळे गाडी टायमिंगला गेलेली. आणि गाडीचं टायमिंग उद्या सकाळी आजचे दिवस रात्र जाऊन उद्या सकाळी 7 वाजता गाडी वेरावळला पोहोचणार आहे आपल्याला. त्यामुळे भरपूर जवळपास
मित्राचा हा प्रवास असणार आहे. मित्रांनो, तर ट्रेनमधून ट्रॅव्हल करत असल्यामुळे जास्त आवाज येत असतो ट्रेनचा, त्यामुळे जास्त काय ब्लॉग शूट करता येत नाही. बाकी तुम्हाला आता याच्या पुढचे जे ब्लॉग्स आहेत त्यामध्ये प्रॉपर गुजरात सिरीजचं इन्फॉर्मेशन भेटेल तुम्हाला. आता इथून पुढे गुजरातचेच व्हिडिओ येतील संपूर्ण. आता हा एंड असेल, एक 2-3 तासात आपण गुजरात बॉर्डर क्रॉस करणार आहे. बाकी या व्हिडिओसाठी एवढंच. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.